विचार केलाय. हे बघा सर, तुम्ही असा कुठलाही निर्णय घेऊ नका ज्याच्यानं आमचं नुकसान होईल, प्लीज. थांब. पुढे पाऊल ठेवू नकोस. मागे जा. आणि इथे कशासाठी आलीस? काशीराम गावडेची पोरगी आहे रे ही. तिकडे आहेस तू. तुला कल्पना आहे ना का आलीस तू इथे? आणि आमच्याकडून आई अंबाबाईसाठी अखंड दीप संकल्प चालू आहे. पण तुझ्या या अपवित्र पावलानं आमचं मंदिर विटाळू नकोस. असं का वागताय तुम्ही? आई अंबाबाई जगत जननी आहे. आईलाच आपल्या मुलीचं विटाळ कसं होईल? ए, ज्ञानाच्या गोष्टी करू नकोस. नाही दोन. आतापर्यंत गोदावरी फूडशी रिलेटेड ज्या सगळ्या पॉलिसीज होत्या त्या सगळ्या पॉलिसीज आम्ही तुमच्याकडून घेतलेल्या आहेत. लाखो रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्याकडे स्पेशल केस म्हणून बघावं, आम्हाला स्पेशल केस म्हणून कन्सिडर करावं. हे बघा, कायदा मलाही कळतो, पण काहीतरी पळवाट असेल ना त्यातून. सर, आय रिक्वेस्ट यू, प्लीज तुम्ही तुमचं गुडविल माझ्यासाठी वापरा. एरविन तुम्हाला असं काही करायला सांगतो का? आणि सर, तुम्हाला जर हे जमणार नसेल ना तर गोदावरी फूडच्या ज्या सगळ्या पॉलिसीज तुमच्या सोबत आहेत त्या सगळ्या मला बंद कराव्या लागतील. गोदावरी फूड सोबत काम करण्यात अनेक कंपनीज उत्सुक आहेत. गुरुजी, मी जास्त वेळ थांबणार नाही. मी दर्शन घेऊन लगेच निघे. मला प्लीज देवीचं दर्शन करू द्या. मी हात जोडते तुमच्या समोर. चालणार नाही. ओ, माझी आई आणि माझा दादा संकटात आहे. प्लीज समजून घ्या ना मला, प्लीज. अशी कशी येशील तू? अगं, तूच एक संकट आहेस. आम्हाला पण संकटात टाकतेस काय? चल जा इथून. तुझी अमंगळ सावली सुद्धा इथं पडू देऊ नकोस. सगळ्या गावावर संकट येईल. हो, ऐका माझं. मला देवीच्या चरणावर फक्त मस्तक ठेवायचंय. मी लगेच निघून जाईल. नाही, अशी ऐकायची नाहीस तू. तू आत कशी आहे तेच बघतोय मी. थांब. ए, आण रे इकडे ट्रे.